छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरती जो काही भयंकर प्रकार घडला त्या प्रकारात एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। आता याच घटनेसंदर्भात नवनवीन खुलासे होऊ लागलेले आहेत। मुलानं उडी मारली त्याचं एक नवीनच कारण सध्या समोर आलंय, जे ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलंय लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मुलांना केवळ नवीन आयफोन न मिळाल्यामुळे आयुष्याचा शेवट करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेलेल्या कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला। तर आपल्या डोळ्यादेखत नवरा आणि मुलाचा मृत्यू झालेला पाहून तीव्र धक्का बसलेल्या आईने देखील काही सेकंदात त्याच डोंगरावरून उडी मारून जीवन संपवलं। एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलंय। कुणाल मुरलीधर चांदवडे असे या 18 वर्षाच्या तरुणाचं नाव होतं। चांदवडे कुटुंबात 6 वर्षापूर्वी दुर्घटना घडली होती। गेल्या 6 वर्षापूर्वी चांदवडे कुटुंबात कलह सुरू होता। मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे यांना 2 मुलं होती। मुरलीधर चांदवडे हे ट्रक चालक होते, त्यामुळे ते घरातून सतत बाहेर असायचे। तर 6 वर्षापूर्वी मोठ्या मुलाचं आजारामुळे निधन झालं, तेव्हापासून कुटुंबात सतत खटके उडत होते, अशी माहिती समोर आली आहे। मुरलीधर सतत कामानिमित्त घराबाहेर असल्यानं कुणालवर कधीच कोणाचा कंट्रोल आला नाही। वडिलांशी त्याचं पटत नव्हतं अशी चर्चा देखील नातेवाईकांमध्ये होती। आता 2 दिवसांपूर्वी वडील घरी आल्यानंतर भांडण झाली होती। त्यानंतर कुणालनं टोकाचा निर्णय घेतला असं समजतंय। कुणालचं वडिलांसोबत पटत नव्हतं, पण आईचं म्हणणं तो ऐकायचा। पण डोंगरावर आई शेवटपर्यंत आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याकडे विनंत्या करत होती। मात्र काहीच लेकानं काहीच ऐकलं नाही आणि क्षणात अख्खं कुटुंब संपलं। तुझे पप्पा सोबत वाद आहेत ना, हे बघ मी आता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्या सोबत येते, आपण दोघं राहू, मला सोडून जाऊ नकोस रे, असं म्हणत आईनं मंगळसूत्र काढून फेकलं होतं। पण मुलानं काहीच ऐकलं नाही। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कुणालचा आणि त्याच्या वडिलांचा वाद सुरू होता। वडिलांकडून खर्चाला पैसे न मिळणे आणि आयफोन मोबाईलचे हप्ते थकल्याची सल त्याच्या मनात घर करून बसली होती। त्यानं स्वतःचा महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकून दिली। आई माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाहीये, माझ्या लाईफचं सोल्युशनच नाहीये, असं म्हणत त्यानं आपली व्यथा आईसमोर मांडली होती।